सगळे वानर असर सचिंत बसलेले आहेत. राम दुःखी आहेत, त्या ठिकाणी बिभीषण सुग्रीव दुःखी आहेत आणि या ठिकाणी मी जेवण करणं बरोबर नाही. स्वामी भरता विनंती ऐक, मद द्यावे चरणोदक, संभवना सकळे ग तेने देख पावली. भरता जर तुला माझी असर विनंती आहे, तू फक्त असर जीव घालण्याच्या ऐवजी तुझ्या पायाचं चरण तीर्थ दे, त्याच्यामुळं सर्व काय मला उपचार असर पोहोचले होतील. तुझे चरण तीर्थ घेता विजयी होईल सर्वता, सौमित्रा उठविन तत्वता लंकानाथ जीवघात. तुझ्या पायाचं तीर्थ घेतल्यामुळं असर विजय होईल आणि ताबडतोब जाऊन लक्ष्मणाला असर उठवेल. उभोनी रामराज्याची गुढी, तुटेल देवाची बांधवडी, सीता सोडविन तातडी, येथे रोकडे आणीन. लक्ष्मण असर उठल्यानंतर राम रावणाला असर मारतील, सीतेची असर देवाची बांधवडी असर सुटेल, राम विजयी होतील आणि आनंदाने त्या अयोध्येला त्याला घेऊन येईल. म्हणून चरणी ठेविला माथा, तव भरत म्हणे मागुता, काही विनविन कपी नाथा, ते तत्वता ऐकावे. तुमच्या पायाचं तीर्थच मला द्या म्हणून भरता हनुमंतानं असरा त्या भरताच्या पायावर मस्तक ठेवलं. त्यावेळेस भरताने विनंती केली, हनुमंता माझं काही म्हणणं असर तू असं ऐक. श्रीराम दर्शनात चित्त बौद्ध झाले उत्कंठित, आज्ञेस्तव आलो येथ काही मत चाले ना. रामाला जाऊन 14 वर्ष झाले माझी आणि रामाची भेट झाली नाही. रामाच्या सेवेसाठी रामाच्या भजनासाठी मन आतुरलेलं आहे आणि म्हणून असरा तू एक काम कर, ते सांगतो ती ऐक. बाण तुझ सवे देईन यावरी करी आरोहण, माझे वरचे लोटांगण श्रीराम आपण करावे. मी माझा बाण असर तुझ्या सोबत असर देईल, ते बाणावर तू असर बस आणि त्या ठिकाणी असर तू जा. नंतर काय कर, इतक्योनी कृत्य कृत्य झालो तुझे सनात, तू कृपाळू श्रीराम भक्त मनोगता रक्षावे. आणि त्या ठिकाणी जाऊन माझ्या बदला असर रामाला असर नमस्कार कर. एवढं जरी केलं तरी असं मी कृत्य करल, कल्याण असं माझं होईल, असं भरत हनुमंताला म्हणू लागले. श्रीराम नाम स्मरता तुझ श्रम नाही सर्वता, जाणून माझ्या मनोगता वचनार्था संपादी. हनुमंता तुझ्या अंगात खूप सामर्थ्य आहे, पण माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू बाणावर असर बस पर्वता समेत आणि तुला मी त्या ठिकाणी नेऊन ठेवेल. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू बाणावर बसून जा. ऐकोनी भरत वचन हनुमंत विश्वावन्न, कोण उल्लंघी तुझे वचन म्हणून चरण वंदिले. भरताचं वचन हनुमंतानं ऐकलं आणि सांगितले की भरता तुझ्या असर वचनाचं उल्लंघन कोण करेल. वाचेशी पडिले मामोन राहिला दोन्ही कर जोडून, एरे सज्जुन्या गुण शिती बाण लाविला. त्यावेळेस हनुमंतानं दोन्ही हात जोडलेले आहेत आणि बोलणं बंद केलेलं आहे. भरतासमोर उभा टाकलेला आहे. भरतानं तो बाण धनुष्यावर लावलेला आहे. भरत प्रेम अद्भुत प्रेमे बांधला कपिनाथ, सर्वता काय न चले मात बैशे पर्वतास. भरताचं प्रेम भयंकर असर त्या भरताच्या प्रेमामध्ये हनुमंत बांधल्या गेलेला आहे, नाही म्हणू शकत नाही. आणि म्हणून हनुमंतरा एवढं सामर्थ्य असून सुद्धा भरताच्या बाणावर बसून जायला तयार झालेले आहेत. करुणी प्रदक्षिणा नमन, घेतले चरण मागुन, बाणी करिता अरुण रे संधान योजिले. अशा प्रकारे असर चरण तीर्थ घेतलं. नंतर असर भरत हनुमंतराय असरा त्या पर्वता समेत त्या बाणावर बसलेले आहेत. ओढी काढोनी कानाडी वरी बैसुला, परवडी गुणी जोडून जडाडी बाण प्रोढी सोडिला. त्यावेळेस त्या हनुमंतराय पर्वता समेत भरताना तो बाण धनुष्यावर लावलेला आहे. करून या रामस्मरण भरते सोडला निजमान, कपी करून या रामस्मरण गगनी सभाळ उसळला. त्याच्यानंतर असं भरताना रामनाम स्मरण केलेलं आहे. वरी बसताना हनुमंतानं सुद्धा रामनाम स्मरण केलेलं आहे आणि तो बाण भरताना सोडला. आकाश मार्गाने हनुमंतराय निघालेले आहे. हनुमान दाता गगनात गगनाव गेलं लखलखित दिव्य तेज अद्भुत तेने भासवत आच्छादे. आकाश मार्गाने हनुमंतराय निघाले. तो पर्वतावर दिव्य वल्ली असर वर चमकू लागलेला आहे आणि तो असर देवाला आनंद झालेला आहे. गंधर्वाच्या गायन सिद्धाचे जगार गजन देवांगणाची नर्तन कपीची गरी रांगरे झाला. कपिंद्र आता उठील सुमित्र नूतन राक्षभार दश शिर मारिल. त्या ठिकाणी हनुमान निघाले पण देवाला असर आनंद झालेला आहे. देवानं स्वर्गात गुड्या उभा टाकलेल्या आहेत. गंधर्व गायन करू लागले, नृत्यांगणा नाचू लागलेल्या आहेत. कारण देवाला वाटले की आता लक्ष्मण उठेल, राम रावणाला मारतील, आमची बांधवडी सुटेल. देव आनंद व्यक्त करू लागलेले आहेत. सुटेल देवाची बांधवडी
नृत्य करिता तांदडी स्वर्गी बोनी गुडी जय जयकारे गरजता ती आपली बांधवडी तुटेल म्हणून देव असं आनंदानं असं नाचू लागलेले आहेत. स्वर्गी हरिण स्वर्गन वेगी जात शिवाय नंदन आकाश मार्गे शोभा मान क्षणी गमन दिगंत. स्वर्गाच्या ठिकाणी देव आनंद झालेले आहेत आणि हनुमंतराय उशीर झाला अतिवेगानं सुळेकडे निघालेले आहेत. येरीकडे रघुनंदन झाला अत्यंत उद्विग्न सावध पर्या सावधपण मार्ग निरीक्षण मांडिले. हनुमंताला यायला उशीर झाला म्हणून सुळेच्या ठिकाणी राम असर उद्विग्न झालेले आहेत. माझा हनुमंत का आला नाही असे विचार करू लागले. का पान याची कपिनंदन का लागले विलंबन नकडे काही झाले विघ्न राक्षसी छळून मारिला. माझा हनुमंत असं आणखी का आला नाही, काय त्याला विघ्न झालं, कशासाठी आलं ना असं चिंता करू लागले. की सगळा पर्वतची चुकला आणखी पर्वतराशी गेला की जाता मार्गची भोलला वेडावला कपिंद्र. नाना प्रकारे मनामध्ये संकल्प विकल्प होऊ लागले रामाच्या. माझा हनुमंत असं द्रोणागिरी पर्वतावर जायचं सोडून दुसऱ्याच पर्वतावर गेला असेल का, एवढा हनुमंती वेळ आहे का. पण असं तो तिथं गेलाच असेल पण का आला नाही. की नीट येथोनी गेला पर्वतही औषधी नोळखीची वैला डोळा लागला. हनुमंत तेवढा वेडा नाही, नक्की इथून गेलेल्या द्रोणागिरी पर्वतावर गेला असेल पण त्या पर्वतावर औषधी हुडकीत असताना त्याला वेळ लागला असेल. राक्षस कोणी निमिले तेथ ती माया केली बहुत गौन पाडला आहे हनुमंत कपिनाथ विटंबिला. त्या पर्वतावर राक्षसाची भेट झाली असेल, त्या राक्षसानं असं माझ्या हनुमंताला वेळ लावला असेल का. तो नवी राक्षसाशी नाकळे सर्वदा मायशी जिंतून माया राक्षसी निज कारशी लादेल. माझा हनुमंत असं बलवान आहे, राक्षसाला मायाला घाबरणार नाही, सगळं विघ्न नाहीशी करून तो औषध आणील. औषधी ते राखत गंधर्व असती तेथ तेही देखील कपिनाथ औषध घेत पर्वती. त्या पर्वतावर औषधीचे रक्षण करण्यासाठी 14,000 गंधर्व आहेत. औषधी घेते वेळेस सथरा हनुमंताला त्या गंधर्वानं पाहिला असेल, त्यांच्यामुळे दोघांमध्ये युद्ध लागला असेल का. तेही कडी मांडली देणे घेऊन देते औषधी ते बळे मिसळून जाते तेही कपिते गोविंद. पाहिल्याबरोबर गंधर्व असर आणि हनुमंतामध्ये असं औषध घेऊ देत नसल्यामुळे युद्ध लागलं असेल, त्याच्यामुळे माझ्या हनुमंताला वेळ झाला असेल का. हे न घडे कपिशी देती औषध शनी मारील गंधर्वाशी जगती तळी हनुमंताशी रणयुद्धाशी न भिडवे. 14,000 गंधर्वाची काय किंमत. माझा हनुमंत भयंकर बलवान आहे, जगती तळावर सर हनुमंतावर युद्ध करणारा कोणीच नाही. असा तो पुरुषार्थी एका क्षणात त्या गंधर्वाला तो मारून टाकेल. 14 शस्त्र वनकराशी सहस्त्र किंकर मारिला काय कुमार आदटवीर हनुमंत. ज्यावेळी शेतीची शुद्धी करायला गेला तेव्हा अशोकवनाने 14,000 बनकर मारले, 80,000 किंकर मारले, रावणाचा आख्या नावाचा मुलगा मारला. एवढा माझा हनुमंत बलवान आहे. अमित राक्षसाच्या पंक्ती क्षणी मारिल्या मारुती तेथे गंधर्व बापुडे किती क्षणी कपी. याशिवाय अशोकवनामध्ये कित्येक राक्षसाचे वीर मारून टाकले, याचा अंत असं नाही. नकळे काय पडली गुंती लोटून गेली मध्यराती हनुमान याची शीघ्र गती रघुपती संचित. काय झालं असं कळत नाही, मध्यरात्र उलटून गेले. माझा हनुमंत असं काय येत नाही म्हणून राम चिंता करतात. आणि वेचल्या लक्ष्मण ही आपल्याला कल्पना आहे का. हे रामायण कशा करता भावाभावाने एकत्र राहण्याकरता. एकत्रच नाही, इथं असणार तो निश्चय वानराच्या मुखामधून भरताची गोष्ट सांगितल्याबरोबर रामाला प्रेम निर्माण झालं आणि हनुमंतराला काय बोललं ती असणार का. उठी दोघे करू भोजन सुंदर शरद राजान सांडी अवलक भरण करी परिधान दिव्य वस्त्र. आता इथं बरेचसे भाऊ भाऊ आहेत पण आमच्या इकडे भाऊ भाऊ नाहीत. ह्याच्याकरताच लक्ष्मी शक्ती आहे. एवढा कार्यक्रम करायचा कशा करता, भावाभावाने एकत्र येण्याकरता आहे. मारुतरायाच्या मुखामधून असणार तो भरताची गोष्ट सांगितल्याबरोबर रामच असणार तो त्या भरतालाच म्हणून असणार तो मारुतीलाच मुलाली अशी अवस्था असणार तो रामाची झाली म्हणतात. करी अभंग मज्जान सोडी चटांचे बंधन रत्न खचित मुकुटा भरण सुंदर भूषण अंगीकारी. आता बघा त्याला कारणी असणार तो त्याची आई होती पण त्या ठिकाणी असणार तो आता सोड मुलाले बंधन असणार तो संपलं. राजा राम असणार तो भरत रूपी असणार हनुमंताला बोलले ह्या जटा असणार सोड आपण एकत्र बसू जेवण करू भोजन करू असे राम त्या हनुमंताला असणार तो भरत म्हणून असणार बोलले. भरत भावे कपीसी रामालिंगन हृदयसी देखता अंगद सुग्रीवासी प्रेम उत्कर्षी नसंटे. त्या असणार तो प्रेमाचं विड लागलेलं होतं भरताचं आणि असणार तो भरताच्या मुखामधले असणार हनुमंताच्या मुखामधले भरताच्या वार्ता ऐकल्यामुळे रामाला वेड लागलेलं होतं.
ही अवस्था असणार तो सगळ्या वाण्य लोक बघू लागली. हे काय चाललंय म्हणले, खबर चाललंय म्हणले, हे दोघं काय बोलू लागले, तर असे राजा सुग्रीवासारखे काय बघू लागले ते असणार का. जुत्पती सकळ वन वानर गण अवघे झाले मुच्चारपण भरत प्रेम अति गहन रघुनंदन बोलविला. हो त्या ठिकाणी असणार तो सगळे असणार तो वानर होते, 18 म्हणून वानर 56 असणार तो अस्वल होते, माकड होते, सगळे ते म्हणले काय दोघांचा खेळ झाला म्हणले. ह्याला कार्याची असणार तो काय आठवण नाही इकडे, कारण का आता टाइम जरी झाला तर कवर बी सांगायला काही मजा नाही इकडे म्हणले. ह्याला असणार तो काय करावा असं विचार असणार तो मोठमोठे असणार तो सेनापती असणार तो कुलाली तो सगळा टकमक झाली शब्दासी कुलपे पडली भरत प्रेम उथवलली समाधी लागली सर्वांशी. हो सगळ्याला असणार तो समाधीस्थ झालेली होती इकडे. खरंच आपल्या इथं देखील का नाही, मी पहिल्यांदा उदोरा ही शक्ती आहे बघालो, कारण का माझं लहानपण इथं गेलेलं आहे. मी आपल्या तुमच्या जवळचे संबंध आहेत, पण का असणार तू शक्ती कधीच बघा नाही. पण आमचे पंचायत समितीचे माजी सभापती माने सरच्या योगायोगानं त्याने म्हणले चला, त्यामुळे त्याच्या संगतीनं असणार तो आम्ही काही आता लक्ष्मण शक्ती सांगण्याचं कार्य नाही, काय नाही, ठीक आहे योग लागला. पण असणार तो त्या ठिकाणी सगळं भुरळ पडलं होतं. तीच अवस्था वानेरामध्ये झाली होती. रामाचं आणि भरताचं प्रेम ऐकून असणारं सगळं आनंदमय झालं होतं. काय झालं असणार काय का बिभीषण शरणागत श्रीराम भजनी सवचित स्वस्वस्थ गिळून इथेत. हो सगळे तलीन झाले ते, कोणी कुणाला बोला नाही. पण आमचे मामा मुलाले सर आवराकडे मुलाले त्यावेळेस राजा सुग्रीवाचा भाऊ, राजा रावणाचा भाऊ बिभीषण, त्याला मत चिंता होती इकडे, कारण का सख्या भाऊ मारायचा होता आणि इथं सख्या भावाकरता राम असणार तो दुःखात विचार करत होता. त्या असणार तो काय बोलायला बिभीषण त्या असणार होय का. श्रीराम पाहे सावधान विसरून या रामायण आलिंगीला कभिनंदन कार्य आठवण तुझ नाही. हो त्या ठिकाणी असणार तो म्हणजे रामाय आपल्याला मोहरी कार्य खूप आहे, तुम्ही काय बोलाले काय करायचं अशी कल्पना असणार तो देऊ लागली. तर भरत प्रेम बोललासी भरत म्हणून कपीसी आलिंगन राहिलासी. अरे रामा या ठिकाणी राजा भरत नाही तर हनुमंत आहे. भरत म्हणूनच असणार हनुमंताला बोलला असं, अशी राजा सुग्रीवासारखे असणार तो त्या ठिकाणी बोलला. तो विभीषणाचे वचन ऐकून हनुमान जान सोय झाला सावधान. हनुमंतराय शहाणे होते कडे, राम बोलले होते, कारण का भावाच्या प्रेमाकरता बोलले ते भरतार संघ बोलल्यामुळं. त्याच हनुमंतराय सावध होते. हनुमंतरायाने विभीषणाचं वाक्य केल्याबरोबर हनुमंतराय सावध झाले आणि काय झालं ते असणार का. स्वामी एक रघुनंदन भरत नवे हनुमान जान आलो पर्वत घेऊन औषधी गहन जेतसती. त्या ठिकाणी आमचे मारुतराय सावध होते. त्या ठिकाणी रामाला सांगते किंवा रामा मी स्वामी महाराजा, मी हनुमंतराय, मी मारुती आहे, मी पर्वत घेऊन आता आलो असे असणार तो मारुतराय असणार तो बोलला. तो वेडी जाती प्रेमाची वेळेन कार्याची गोष्टी सांगितली भरताची त्याने श्रीरामाची जाती वेडी असणार तो प्रेमाची असणार. मी वानर मरकट आहे, मी भरताची गोष्ट सांगितली तेव्हा तुम्हाला वाटलं भरतच आले काय की असे असणार तो मारुतराय रामाला असणार तो बोलला. कुंडली